नमस्कार. इयत्ता पहिली ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असलेले मराठी सुरेख हस्ताक्षर सराव पुस्तिका ललित प्रकाशनाच्या वतीने तयार करण्यात आलेली आहे. या पुस्तकाच्या मूलपृष्ठावर या पुस्तकातील ट्रिक्सचा वापर करून सराव केल्याच्या नंतर हस्ताक्षरामध्ये कसा बदल घडतो हे या ठिकाणी दाखवलेले आहे. आणि पुस्तक मागणीसाठी या ठिकाणी या क्रमांकावर आपण संपर्क करू शकता. तर आता या पुस्तकातील 8वा जो घटक आहे तो आहे उतारा लेखन. या उतारा लेखन करताना कोणकोणती आपल्याला काळजी घ्यायची आहे ते या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहे. हे पहा, डावीकडच्या उभ्या समासापासून सरासरी 1 सेंटीमीटर इतके अंतर सोडून परिच्छेद लेखनास सुरुवात करावी. नंतरच्या सर्व ओळी समासास चिटकून लिहाव्यात. दुसरा परिच्छेद लिहिताना देखील 1 सेंटीमीटर इतके अंतर सोडावे. शब्दातील अक्षरे एकमेकांना स्पर्श न करता जवळजवळ लिहावीत. प्रत्येक 2 शब्दात 4 ते 5 मिमी म्हणजे मिलीमीटर इतके अंतर सोडावे. अक्षराची उंची 4 किंवा 5 मिलीमीटर इतकी असावी. मात्रा, वेलांटी, रफार, अनुस्वार, अर्धचंद्र यांची उंची 2 किंवा 3 मिलीमीटर इतकीच असावी. प्रत्येक शब्दावर शिरोरेषा द्यावीच. लिखाणाचा वेग हळूहळू वाढवावा. चुकलेल्या शब्दांच्या मध्यभागातून फक्त आडवी रेषा ओढा, खाडाखोड करू नये. डावीकडील समासापासून उजवीकडे शेवटपर्यंत लेखन करावे. या सूचना दिलेल्या आहेत आणि पुढं डाव्या बाजूच्या पानावर एक उतारा दिलेला आहे. इथं पहा, इथं परिच्छेद पाडलेला आहे. 1, 2, 3, 4 परिच्छेद इथं दिलेले आहेत या उतार्यात. हा उतारा व्यवस्थित या पानावर उजवीकडच्या परिच्छेद सोडून या ठिकाणी लिहायचा आहे. हा एक उतारा दिलेला आहे आणि पुढच्या पानावर हा एक उतारा या उजवीकडच्या पानावर इथला पाहून इथं पण दिलेले आहेत. पहा, 1, 2, 3, 4 परिच्छेद पाडलेले आहेत. व्यवस्थित हा उतारा पाहून या बाजूला लिहायचा आहे. आता आपण या ठिकाणी पाहू, या उतार्यामध्ये इथून एक पहिला परिच्छेद आहे. इथून आपण 1 सेंटीमीटर अंतर सोडलेलं आहे किंवा आपल्या हाताचं एक बोटभर एवढं एक अंदाजे अंतर सोडून मगच परिच्छेद इथून लिहायला सुरुवात करायचा. इथून चिटकून लिहायला सुरुवात करायचा नाही. आणि इथून परिच्छेद पाडला की ही ओळ पूर्ण लिहायची आणि पहिल्या परिच्छेदातील सगळ्या ओळी या समासाला चिटकून लिहायच्या. मग हा पहिला परिच्छेद इथं संपला की ही ओळ रिकामी सोडून द्यायची आणि नवीन परिच्छेद लिहिताना बरोबर याच्याच खाली 1 सेंटीमीटर किंवा 1 बोट अंतर सोडून मग दुसरा परिच्छेद लिहिण्यासाठी सुरुवात करायची. आणि मग ही ओळ झाल्यानंतर खालच्या ओळी मात्र या समासाला लागून लिहायच्या. तर उतारा लेखन करत असताना आपल्याला ही काळजी घ्यायची आहे. तर सर्वांनी सराव पुस्तिकेमधले 2 उतारे लिहायचे आहेत आणि ते उतारे दुरेगीच्या वहीमध्ये व्यवस्थित छान पद्धतीने लिहायचे आहेत आणि इतर उतारे आपण सराव दुरेगीच्या वहीमध्ये करायचा आहे. ओके, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.